पनवेल शहरात पाणी टंचाई असल्यानं नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून आपल्याला पाणी देण्यात यावं अशी मागणी पनवेलकर करतायत. सिडकोनं नवी मुंबई महापालिकेला तशी नोटीसही काढली आहे आणि त्यावरूनच आता भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाद उफाळून आलाय. नवी मुंबईच्या हक्काचं पाणी पनवेलला देण्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय. पाण्यासाठी दादागिरी खपवून घेणार नसल्याचं वनमंत्री नाईकांनी स्पष्ट केलं. पण गणेश नाईकांच्या या भूमिकेवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आक्षेप घेतलाय. पाण्यावर कुणाचा अधिकार नाही आणि लोकांच्या हक्काचं पाणी बंद करणं एका लोकप्रतिनिधीला शोभा देत नसल्याची प्रतिक्रिया ही शिवसेनेकडून देण्यात आली आहे. मोरबे धरणाचं पाणी हे नवी मुंबईच्या लोकांकरता केलेलं आहे. सरप्लस असेल तर एखाद्या दिवसाकरता किंवा 8 दिवसाकरता धरण त्याचा पाईपलाईन फुटली तर डेफिनेटली दिले जाईल. आम्ही आमच्या लोकांना सांगू थोडं 8 दिवस जरा थोडं पाणी कमी वापरा, परंतु कायमस्वरूपी पाणी देत म्हणून कोणी दादागिरी करत असेल ना, त्याची दादागिरी मोडीत काढली जाईल. कोणी काय सांगितलं याहीपेक्षा लोकांचं पाणी बंद करणं किंवा पाणी हिसकून घेणं ह्याला राजकारण म्हणत नाही. खरं सांगतो, नागरिकांना पाणी देण्याचं पुण्य असतं आणि जर कुणी म्हणत असेल की यांचं पाणी बंद करणं आम्ही देणारच नाही, तो शासन आहे, या शासनाच्या प्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे.